वेलकम ऑल ऑफ यू। सर्वप्रथम सर्व शिक्षकांना माझ्याकडून शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आपण 5 सप्टेंबरला शिक्षक दिन म्हणून साजरा करत असतो हे आपण सर्वांना माहितीच आहे। शिक्षक हा जगातील सर्वात सामर्थ्यवान व्यक्ती असतो असं माझं मत आहे। कारण मी तुम्हाला एक उदाहरण सांगते, ते म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर। आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आपल्या भारताचे राष्ट्रपती म्हणून होऊन गेले आणि ते एक शिक्षक होते आणि शिक्षकांनी एवढी मोठी झेप घ्यावी हे त्यांचं जीवनचरित्र कळलं तरच आपल्याला त्याचे महत्त्व आपल्याला लक्षात येईल। विद्यार्थ्यांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असायला हवं की डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण एक शिक्षक दिन म्हणून का साजरा करतो, तर ते राष्ट्रपती नव्हते, तर ते एक शिक्षक होते आणि शिक्षकांनी एवढी मोठी झेप घेऊन ते राष्ट्रपती पदावर पोचले म्हणजे एक शिक्षक किती सामर्थ्यवान असतो हे आपल्याला लक्षात येईल। आणि चला तर मग बघूया डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे कसे। तर सर्वप्रथम बघूया त्यांचे पूर्ण नाव काय। तर त्यांचे नाव होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन अय्यर। म्हणजेच काय, तर डॉक्टर एक पदवी त्यांना मिळाल्या आणि नंतर ते झाले डॉक्टर। परंतु त्यांच्या गावाचे नाव होतं सर्वपल्ली आणि त्यांचं स्वतःचं नाव होतं राधाकृष्ण आणि त्यांचं सरनेम होतं अय्यर। आणि तिरुत्तनी या गावी आंध्रामध्ये त्यांचा जन्म झाला। तिरुत्तनी हे गाव तिरुपतीपासून अगदी जवळच आहे। त्यांचे प्रायमरी एज्युकेशन, शालेय एज्युकेशन पुढे तिरुपती येथे झाले। त्यानंतर त्यांनी झेप घेतली ते चेन्नई या मोठ्या शहरामध्ये आणि पुढे त्यांचा शिक्षणाचा मार्गक्रमण सुरू झाला। त्यांची भाषा तेलुगू होती आणि त्यांची आई खूप गुणवान संस्कारी स्त्री होती। आईनेच त्यांना अतिशय चांगले वळण लावले। ते घरचे काही खूप श्रीमंत नव्हते, परंतु मॅट्रिक हे वेलूर या ठिकाणावरून केलं, आंध्रामध्ये आहे। महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी चेन्नईला घेतले। 1905 मध्ये ते BA झाले। त्यांचा विषय होता तत्वज्ञान आणि 1908 मध्ये ते MA झाले। त्यावेळेस MA करताना एक प्रबंध लिहावा लागत होता आणि त्या प्रबंधाचे नाव त्यांच्या होते वेदांताज फिलॉसॉफी आणि आज आपण त्याला आपल्या भाषेमध्ये नीतिशास्त्र म्हणू शकतो। आणि पुढे त्यांनी तो प्रबंध कंप्लीट केला। त्यांच्या त्या प्रबंधाची चर्चा जगभर झाली आणि नंतर त्यांना रेसिडेन्सी कॉलेज चेन्नईच्याच पुढे प्राध्यापक पदावर रुजू झाले। आणि प्राध्यापक पदावर रुजू झाल्यावर त्यांची हुशारी हे सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, प्राचार्यांना कळायला लागले आणि हळूहळू त्यांचं नाव मोठे होत गेले। ते फक्त त्यांच्या विद्वत्तेमुळे। त्यांचे राहणे अतिशय साधे होते। धोती घालायचे, सदरा घालायचे आणि डोक्यावर टोपी असायची, पगडी असायची आणि ते घालत होते। सोनेरी चष्मा होता आणि अतिशय साधे ते राहत होते आणि चेहऱ्यावर मात्र विद्वत्ता झळकत होती। तसेच त्यांचा चेहरा हा तेजस्वी होता। भारताचे पहिले इंजिनियर म्हणजेच सर्वांना परिचित असलेले श्री मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या कानावर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची विद्वत्ता गेली व त्यांनी म्हैसूरला येण्याचे निमंत्रण दिले। म्हैसूरला येऊन त्यांनी मोठ्या कॉलेजमध्ये
प्राध्यापक अध्यापक शिकवण्याचे कार्य सुरू केले. म्हैसूरच्या महाराजा महाविद्यालयामध्ये शिकवायला लागले आणि तिथे त्यांचा लख्ख प्रकाश पडायला लागला. तिथे एका विद्यार्थ्याने त्यांना सहजच म्हणून विचारलं की सर, तुम्ही फॉरेनला शिकायला गेले नाही? तर त्यांनी त्यावर म्हटलं होतं की मी शिकायला नाही जाणार, परंतु शिकवायला जरूर जाईन. म्हैसूरला त्यांनी त्यांचा व्यासंग सोडला नाही. तिथे त्यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्यावर ग्रंथ लिहिला. त्याला सुद्धा एवढी प्रसिद्धी मिळाली की त्याची दखल खुद्द रवींद्रनाथ टागोर यांनी घेतली व पुढे त्यांनी त्यांच्याशी पत्रव्यवहार करून त्यांची चांगली मैत्री झाली. त्यानंतर दुसरा ग्रंथ त्यांनी लिहिला होता इंडियन फिलॉसॉफी, जे की पुढे आपल्या वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये सिलेबसमध्ये त्याचा समावेश झाला. त्यानंतर ते एवढे लोकप्रिय शिक्षक होते, शिक्षक झाले, सर्वांच्या आवडीचे, मोठ्यांचे व विद्यार्थ्यांचे सुद्धा. त्यांच्या वर्गामध्ये खूप गर्दी असायची, त्यांचा वर्ग तुडुंब भरलेला असायचा आणि ज्यांचा विषय नव्हता ते विद्यार्थी सुद्धा त्यांच्या वर्गात येऊन बसायचे आणि त्यांचे लेक्चर करायचे. त्यांच्या वर्गात त्यांचं भाषण, त्यांचं बोलणं ऐकत बसायचे. इथल्या विद्यार्थ्यांचे ते एक हिरो होते. पुढे त्यांना अध्यापनासाठी कोलकाता इथे यावं लागलं आणि त्यामुळे म्हैसूर येथील विद्यार्थी अतिशय नाराज झाले. त्यांना निरोप द्यायला तयार झाले आणि निरोपामध्ये त्यांनी खूप सजावट केली होती. शिक्षकांना ते निरोप देणारे होते. त्यांची पत्नी व त्यांना कॉलेजमध्ये बोलवले. एक घोडागाडी केली. त्यांच्यावर ते घोडागाडीमध्ये त्यांना ते कॉलेजमधून रवाना करणार होते. फुलांचा वर्षाव, खूप सारे बक्षीस दिली आणि त्यांना प्रेमाने निरोप दिला. खूप विद्यार्थी रडत होते आणि अशा रीतीनं त्यांची पत्नी व ते दोघेही गाडीवर बसले. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी म्हटलं की हे घोडे काढा आणि आम्हाला जुंपवा आणि स्वतः ती विद्यार्थी घोड्याच्या जागेवर आले आणि रेल्वे स्टेशनपर्यंत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन व त्यांची पत्नी यांना सोडून दिलं. त्यांना गाडीत बसवले आणि रेल्वेने ते कोलकात्याकडे रवाना झाले आणि मुलांनी कोणी हसत कोणी रडत त्यांना निरोप दिला. शिक्षकाची ही जी शक्ती आहे ही अफाट आहे, अचाट आहे. कोण्याही व्यक्तीला मिळणं अतिशय कठीण असते, जे की एका शिक्षकाला मिळत असते आणि समाज बदलवण्याचा एक मुख्य कार्य करणारा व्यक्ती असतो. 1921 मध्ये ते कोलकाता येथे रुजू झाले. त्यांनी तिथे काल्की नावाचा ग्रंथ लिहिला. हा काल्की ग्रंथ जो आहे तो जगभर प्रसिद्ध झाला, ज्यामध्ये असे सांगितले आहे की अध्यात्म आणि विज्ञान या दोघांचाही संगम केला तरच आपण सुखी, समाधानी व उच्चस्तरीय जीवन जगू शकतो, असं त्यांनी त्यामध्ये नमूद केलेले आहे. त्या दरम्यान जगावर महायुद्धाचे सावट होते. युरोप अक्षरशः होरपळून निघत होता आणि त्यावेळेस राष्ट्रसंघाची स्थापना झाली होती, जेणेकरून संपूर्ण जगात शांती प्रस्थापित होईल. त्यामध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे सदस्य म्हणून निवडल्या गेले होते, कारण त्यांची विद्वत्ता हे संपूर्ण जग जाणत होते. त्यांचा देवावर विश्वास होता, तसेच विज्ञान युगामध्ये सुद्धा त्यांचा विश्वास होता. ते खऱ्या अर्थाने मानत होते की विज्ञानाशिवाय मानवाला पर्याय नाही, परंतु अध्यात्माची साथ असल्याशिवाय माणूस विज्ञान योग्य रीतीने हाताळू शकेल. हे त्यांचा विचार मात्र आज आपल्याला खरा होताना दिसतोय. 1926 मध्ये ते इंग्लंडला गेले. काल्की या ग्रंथामध्ये नमूद केलेल्या विषयामध्ये त्यांनी व्याख्यानं दिली.
सर्वप्रथम त्यांनी ऑक्सफर्ड येथे व्याख्यान दिलं, ज्यामध्ये त्यांनी सर्व जगाला सांगितलं की विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड असणं गरजेचं आहे. पुढे ते कॅम्ब्रिजमध्ये गेले. कॅम्ब्रिजला सुद्धा त्यांची अनेक व्याख्यानं झाली. त्यानंतर लगेचच ते अमेरिकेला हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा त्यांचे खूप सारे व्याख्यानं झाले आणि जगाला पटवून दिलं की विज्ञान आणि अध्यात्म आणि आपला हिंदू धर्म कसा विज्ञानवादी आहे, अध्यात्मवादी आहे आणि त्यातून काय निर्माण होऊ शकतं हे त्यांनी जगाला सांगितले. सर्वप्रथम स्वामी विवेकानंद यांनी जगाला सांगितले की हिंदू धर्म हा अतिशय महान आहे आणि त्यानंतर दुसरे व्यक्ती जे होते आपल्या भारतातले ते होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. सर्व विद्यापीठांमध्ये त्यांनी भाषणे केली व त्यामध्ये सांगितलंय की सहकार्य व सहजीवन यामुळे आपले जीवन हे अतिशय उच्चस्तरीय होऊ शकेल आणि ते सर्व जगाला पटले. व पुढे त्यांनी आपल्या धर्माला अतिशय मोठे केले, आपल्या धर्माबद्दल प्रेम वाढविले. त्यानंतर ते भारतात परत आले व नंतर त्यांनी आंध्रा युनिव्हर्सिटीचे ते कुलगुरू झाले. पण काही वर्षातच त्यांना हिंदू बनारस युनिव्हर्सिटी येथील कुलगुरूपद त्यांच्याकडे आले. महात्मा गांधींच्या आग्रहाखातर त्यांनी ते पद ग्रहण केले. परंतु त्यांच्या तेव्हा 2 अटी होत्या. एक अट म्हणजे ते वेतन घेणार नाही व दुसरी अट म्हणजे निशंक होऊन त्यांच्यावर विश्वास ठेवून ते काम करणार होते. पुढे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला व त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोग आले आणि त्यामध्ये त्यांनी अध्यक्षपद भूषवले व आपल्या भारतामध्ये शिक्षणाचा स्तर उंचावला. तिथे त्यांनी 3 वर्षामध्ये अतिशय मेहनत कार्य करून आपल्या भारतामध्ये शिक्षणाबद्दल अहवाल सादर केला आणि त्यामध्ये गुणवत्ता वाढवली. पुढे ते युनोचे सदस्य झाले व पुढे लगेचच ते युनोमध्ये अध्यक्षसुद्धा झाले. असे अनेक पदे त्यांनी जागतिक पदे त्यांनी भूषविले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना तयार केली. त्यांच्या अध्यक्षतेखाली वेगवेगळ्या समिती गठन करून पुढे आपल्या देशाची राज्यघटना निर्माण झाली व संविधान तयार झाले. भारतीय संविधानामध्ये त्यांनी अतिशय मोलाचे कार्य केले. 1952 मध्ये रशियाचे ते राजदूत म्हणून कार्य करीत होते. त्यावेळेस रशियाचे हुकुमशहा होते स्टॅलिन. स्टॅलिन यांच्या कानापर्यंत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची विद्वत्ता गेली. ते तिथे राजदूत म्हणून रुजू झाले होते. तेव्हा सचिवाला सांगून त्यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची भेट घेण्याचे ठरवले व त्यानुसार ठरल्याप्रमाणे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्टॅलिनच्या भेटीला गेले आणि जे अतिशय कडक हुकुमशहा होते, ज्यांच्या पुढे कुणीही बोलत नव्हते, अशा व्यक्तीसमोर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन गेले आणि त्यांनी सांगितलंय आपल्या देशातील वेगवेगळ्या गोष्टींवर त्यांना माहिती दिली. आपली लोकशाही, आपली विचारधारा, हिंदूंचे तत्त्वज्ञान, आपली संस्कृती, आपला देश, आपले कल्चर, आपली संस्कृती, हे सर्व गोष्टींची माहिती स्टॅलिनला दिली. स्टॅलिन यांना लक्षात आले की अतिशय प्रगल्भता असलेला पुरुष आहे आणि तो एक दैवी पुरुष आहे असं त्यांना वाटलं. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन भारतात परत यायच्या वेळेस त्यांची परत एकदा भेट घेतली आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची भेट त्यांना अतिशय मोलाची वाटली. त्यांचा आदर, विद्वत्ता, प्रेम सुद्धा मानलेल्या या स्टॅलिनने म्हटले की डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक देवदूत मला भेटला. पुढे आपल्या देशाचे मंत्रिमंडळ बनले आणि
राष्ट्रपतीसुद्धा बनले. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती. त्यावेळेस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती झाले. 10 वर्षे तब्बल त्यांनी उपराष्ट्रपतीपद भूषविले. त्यानंतर मात्र त्यांनी 1962 ते 1967 या काळामध्ये ते राष्ट्रपती झाले आणि अशा विविध पदांवर, जागतिक पदांवर सुद्धा त्यांनी काम केले आणि आपल्या भारताचा गौरव त्यांनी वाढवला. अशा ऋषितुल्य आचार्य, शिक्षक यांना मी मनापासून प्रणाम करते, अभिवादन करते. व्हेरी थँक्यू ऑल ऑफ यू. धन्यवाद.